नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी अपडेट येत आहे. मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण बदलल्याचं स्पष्ट जाणवत आहे. बिहारच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्रातही हवा बदलली असून परिस्थिती पूर्ण वेगाने फिरताना दिसते आणि त्यामुळेच सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो की मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता बसणार. ठाकरे बंधूंचा दबदबा टिकणार का की भाजपचा झेंडा उंचावणार. या सगळ्यात एक ताजा आणि धक्कादायक सर्वेक्षण समोर आलेला आहे, ज्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची चिंता वाढलेली आहे. मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत. यापैकी 115 जागा मिळाल्या तरच बहुमत स्पष्ट ठरतं. आता प्रश्न एवढाच की या 227 पैकी सर्वाधिक जागा कोण जिंकणार, स्पष्ट बहुमत कोणाच्या हातात जाणार. चला तर मग मित्रांनो, ही संपूर्ण मोठी अपडेट सविस्तर जाणून घेऊया. पहिल्या क्रमांकावर येते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता बघूया महानगरपालिकेत त्यांना किती यश मिळू शकतं. मुंबईच्या राजकारणात शरद पवारांची ताकद परंपरेने फार मोठी नसली तरी त्यांना मानणारा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारा एक ठराविक आणि निष्ठावंत वर्ग मुंबईतील काही भागात आजही मजबूत आहे. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या ताज्या आढाव्यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत 7 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत आपली नवी आणि मोठी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत पवार असल्याचंही या आकडेवारीवरून दिसतंय. यानंतर मित्रांनो, पुढचा महत्वाचा पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मुंबईत त्यांना मोठं यश मिळेल का, किती मिळेल, याबाबत अजूनही त्यांच्या परफॉर्मन्सवरच सर्वात जास्त अवलंबून आहे. त्यांचे सोबती पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष त्यांना किती जागांची साथ देतील यावरही अजित पवारांच्या यशाचं गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांना मुंबईत मोठा धक्का बसू शकतो असं वातावरण सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. कारण ठाकरे बंधूंचा प्रभाव आणि लोकप्रियता मुंबईत अजूनही मजबूत आहे आणि त्याचा थेट फटका अजित पवारांच्या मतांवर पडू शकतो. याच अंदाजाच्या आधारावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत 3 जागा निश्चित मिळतात आणि परिस्थिती अनुकूल ठरली तर 5 जागांपर्यंत मिळू शकतात. सध्याच्या राजकीय समीकरणानुसार मुंबईत त्यांना 3 जागांवर यश मिळण्याची जास्त शक्यता मानली जात आहे. यानंतर मित्रांनो, पुढे येतो सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस. देशाच्या राजकारणातील जुना व परंपरागत पक्ष म्हणून ओळखली जाणारी काँग्रेस बिहार निवडणुकीत मात्र मोठ्या पराभवाला समोर गेली होती. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरायला तयार झाली आहे. काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुंबईत एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसू शकतो. कारण काय, मुंबईतील अल्पसंख्याक आणि दलित मतदार हे पारंपरिकरित्या काँग्रेसकडे झुकतात आणि हे मत काँग्रेसकडे वळले ठाकरे गटांच्या जागांवर थेट परिणाम होऊ शकतो आणि इथूनच राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. आता पाहूया काँग्रेसला किती जागा मिळू शकतात. ताज्या अंदाजानुसार मित्रांनो, काँग्रेसला 21 ते 26 जागा मिळू शकतात आणि ही संख्या किंग मेकर ठरू शकते. कारण मुंबई महापौर निवडताना काँग्रेसच्या या जागा निर्णायक ठेवणारा घटक बनू शकतात. ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवण्यासारखी आहे. यानंतर पुढचा तितकाच महत्वाचा पक्ष, ज्या पक्षाबद्दल गेल्या 6 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, ठाकरेंची ज्यांच्यासोबत युती होऊ शकते असा पक्ष. या सगळ्या चर्चा दरम्यान सर्वात जास्त गजबजलेली बातमी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, आणि जर दोन्ही बंधू एकत्र लढले तर मुंबईत काय भूकंप होऊ शकतो का. मित्रांनो, दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा फायदा मनसेलाही होऊ शकतो. कारण मुंबईतील काही ठराविक भागांमध्ये मनसेचं वजन अजूनही प्रचंड आहे, तर उद्धव ठाकरेंचा प्रभाव तर संपूर्ण मुंबईत पसरलेला आहे. म्हणजे दोघांची मते मिळून जाईल तर दोन्ही पक्षांचा डबल फायदा ठरू शकतो. अंदाजानुसार राज ठाकरेंची मनसे पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारू शकते. पूर्वीसारख्याच जागा मिळण्याची परिस्थिती तयार होते. सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार मनसेला 21 ते 26 जागांवर यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात जाणार का. यांचं उत्तर आता लवकरच समोर येईल. यानंतर पुढचा आणि तितकाच महत्वाचा पक्ष म्हणजे बीजेपी, भारतीय जनता पार्टी. देशभरात, महाराष्ट्रात आणि जवळपास सर्व राज्यांमध्ये सत्ता वाढवण्याचा मोठा राजकीय रोड मॅप भाजपने तयार केला आहे. त्या अनुषंगाने भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी तो राजकीय, संघटनात्मक आणि रणनीतीच्या स्तरावर मोठी मोहीम राबवत आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मुंबईत मिळालेले यश आपण पाहिलंच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात असणे आवश्यक असं भाजपला वाटते. आता मुख्य प्रश्न म्हणजे भाजप किती जागा जिंकणार. कारण मुंबईच्या सत्तेचे संपूर्ण समीकरण भाजपच्या आकड्यावर अवलंबून राहणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका बाजूला तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप असं मोठं आघाडीचं समीकरण बनतंय. या स्थितीत अंदाजानुसार भाजपला 61 ते 66 जागा मिळण्याची शक्यता दिसते. मात्र ठाकरे बंधू
एकत्र आल्यास या समीकरणाला मोठा धक्का बसू शकतो. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईतील बहुतांश नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे झुकतानाचं आपण पाहिलं आहे. साधारण 40 ते 45 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिंदेची ताकद मुंबईत लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना या परिस्थितीचा फायदा होईल का की मोठा तोटा हे आगामी काळच ठरवणार आहे. मात्र प्राथमिक सर्व्हेनुसार एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही नगरसेवक परत येऊ शकतात. अंदाजानुसार 20 ते 25 नगरसेवक शिंदे गटातून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही सूत्रांकडून मिळालेली माहिती शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकते आणि याचा थेट परिणाम मुंबईतील त्यांची ताकद कमी होण्यावर होऊ शकतो. मित्रांनो, आता पाहूया मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटाला किती जागा मिळू शकतात. ताज्या अंदाजानुसार शिंदे गटाला 19 ते 26 जागा मिळू शकतात. ही संख्या लहान नाही, कारण सत्ता स्थापन करताना ही जागा भाजपसाठीही निर्णायक ठरू शकते. मात्र स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपला अजूनही खूप मोठ्या संख्येने जाग्याची गरज असेल. पण शिंदे गटाच्या 19 ते 26 जागा मुंबईतील भावी सत्ता समीकरणात मोठा रोल बनणार आहेत. यानंतर येतो सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या नजरा खिळून ठेवणारा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. मुंबईकरांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या सूचना, त्यांनी व्यक्त केलेला विश्वास, त्यातून एकच गोष्ट समोर येते. जर महाराष्ट्रात स्थिरता हवी असेल तर मुंबईची सत्ता ठाकरेंकडेच असावी, असं मुंबईतील मोठा वर्ग सातत्याने सांगतोय. आता प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात येईल का? आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी जोडी जमली तर दोघांना मिळणाऱ्या जागांची संख्या किती असेल? उद्धव ठाकरेंचा विजय मुख्यतः अवलंबून आहे गेल्या 30 वर्षात त्यांनी मुंबईत केलेल्या कामांवर, मुंबईतील प्रकल्पांवर आणि त्यांच्या शिवसेनेवर ठेवलेल्या विश्वासावर. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हे तितकंच निर्णायक ठरणार आहे. जर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आक्रमक प्रचार केलाच तर त्यांच्या ताकदीत प्रचंड वाढ होईल, हे आता सगळ्यांनाच मान्य आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही आपल्या आपल्या पद्धतीने जनतेवर प्रभाव टाकतात आणि दोघांची रणनीती एकत्र आली तर मुंबईचा संपूर्ण निकाल बदलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ताज्या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरेंना मुंबईत महानगरपालिकेत 72 ते 79 जागांपर्यंत मजल मारता येण्याची शक्यता आहे. ही संख्या म्हणजे सत्ता मिळवण्याच्या अगदी जवळची रेषा आहे. म्हणजेच ठाकरे सत्ता ताब्यात घेऊ शकतात अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता महाराष्ट्रभर एकच उत्सुकता आहे की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तर मिळून किती जागा मिळतील आणि त्यांच्याकडे किती नगरसेवक जातील. कारण दोघांचं एकत्र समीकरण मुंबईच्या सत्ता संग्रामात भाजपला मोठा धक्का देऊ शकतं, असा अंदाज सध्या राजकीय वर्तुळात जोरात आहे. दोन्ही ठाकरे बंधू जर योग्य योजना, आक्रमक प्रचार आणि मजबूत रणनीती राबवली तर मुंबई महानगरपालिकेत त्यांना एकत्रितपणे 111 ते 114 जागांपर्यंत मोठी मजल मारता येऊ शकते. हा आकडा गाठला तर मुंबईतील सत्ता जवळपास ठाकरेंच्या हातात जाणं निश्चित मानलं जाते. म्हणूनच आगामी काळात भाजप, एकनाथ शिंदे आणि शिवसेना, अजित पवार गट आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शिवसेना हे एकमेकांविरुद्ध कशी रणनीती आखतात, कसा प्रचार करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील 2 महिन्यात मुंबईचे राजकीय चित्र पूर्णतः स्पष्ट होईल मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.